तर गाडीमध्ये जास्त लोड झाला. लोड झाल्याच्या कारण ड्रायव्हर बोलले, बाबा थोडेसे लोक उतरा, मी गाडी पुढे उभा करतो, मग तुम्ही या. तर छोटी पोरं, माझी बायको, अशी भरपूर लोक होती. तर काही लोक मागे राहिली, काय पुढे राहिली. तर आपण कसा विचार करतो, चला बाबा मागचे पण येणार. पण थोडं मी 5 मिनिटं पुढे गेलो, तर मी बघतोय की माझी बायको दिसत नाही. मी माझ्या आईला विचारलं, अरे कुठे गेली, मागेच राहिली का, हे काही दिसत नाही. सगळे घाबरले. मी धावत पळत आलो बाबा, तर हिला खेचतोय मागे. मी तिचा हात पकडलाय, तरी असं वाटतं मला की मी लय वजन खेचतोय. एक सिंगल बाई आहे, पण मला असं वाटतं मी लय वजन खेचतोय, म्हणजे तिला कोणतरी मागे खेचतंय. आणि मला पण असा अनुभव होतोय की काय आहे, असे झाड बीड आहेत ना, किरकिर. खंडाळा म्हणजे त्यावेळी कसा एकदम जंगल, आणि मग खेचतोय मी. तर मला पण माझ्यासारख्या हट्ट्याकट्ट्या ह्याला ती वजन वाटते, म्हणजे मी काय खेचतोय. तसं पण मी तिला पकडलं आणि खंडोबाचं नाव घेतलं, जय मल्हार. तर तेवढ्यात असं मला एकदम इझी झालं, म्हणजे ती पटकन माझ्या हातात आली आणि मी घेऊन तिला निघालो पुढे. तर असं वाटतंय आम्हाला ना, मागे पण कोणतरी येतंय, म्हणजे कोणतरी बोलतंय, थांब, ए, असं म्हणजे खेचायच्या मागे. पण मी खंडोबा, येळकोट, जय मल्हार, हे सगळं बोलत आम्ही आमच्या माणसांपर्यंत पोहोचलो. तसं मग त्या गाडीमध्ये बसलो, कसं तरी आम्ही तिथून निघालो.